नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि मी पण आता आम्ही आमच्या आईची मूर्ती आणायला जात आहोत. मी सध्या यंग स्टार देव मित्रमंडळ या मंडळासोबत आहे. हे आमचंच मंडळ आहे. आमचं 49वं वर्ष आहे. तर आम्ही आता देवीचं वाहन आम्ही तयार केलेलं आहे सध्या, असं काही प्रकारचं. तर आता आम्ही जाऊ. थांबना जरा, थांब. आमच्या इकडे खूप बाळ आहेत जे खूप एक्सायटेड आहेत. बस ना बाळा, बस ना. तर मी आता जाणार आहोत. तुला घेतो नंतर ब्लॉगमध्ये घेतो माझं, ठीक आहे? आपलं टॅगलाईन काय? हे आपलं टॅगलाईन काय सांग. तिथे बघ, बोल आपलं टॅगलाईन काय काय लिहिलं सांग. आपली आई. बरं, आपली आई तर आहेच आहे, पण आमचं सध्या टॅगलाईन आहे माझी महालक्ष्मी. काय आहे? अजून झाला नाही रे. बरोबर. आता आम्ही जाणार आहोत काही वेळात. तर पाहू आता पुढे काय. मित्रांनो, मी सध्या आमच्या मोठी शाळेजवळ आहे आणि मला अतिशय खूप चांगलं असं डेकोरेशन दिसलं आहे. मी दोन सेकंदात तुम्हाला दाखवतो. खूप चांगलं डेकोरेशन आहे. तुम्ही पाहिलं असेल मुंबईच्या राजाच्या जवळ. हे पहा, माझ्या मागे पाहू शकता. खूप अतिशय खूप चांगलं असं डेकोरेशन आहे. मुंबईच्या राजाच्या इथे देखील हे सेम होतं. तुम्ही पाहू शकता की ते छान दिसतंय. हरवेळी खूप छान दिसतंय. मला खूप आवडतं म्हणून मी दाखवतोय. आम्ही आता मूर्ती शाळेत आलो आहे आणि आता आम्हाला दाखवली आहे आमची मूर्ती. आता मी तुम्हाला दाखवतो. आता आम्हाला इथे मूर्ती दाखवलेली आहे, मी तुम्हालाही दाखवतो. सध्या आम्ही आता आमच्या मूर्तिकारांकडे आलो आहे. त्यांनी आम्हाला आमची मूर्ती दाखवली आहे. अशा प्रकारे काही मूर्ती आहे आमची. आम्ही आता इथे मूर्ती पाहिली आहे आणि मूर्ती अतिशय सुंदर बनली आहे आणि अजूनही सजावट चालू आहे मूर्तीची. आम्ही आता इकडून सगळी तयारी करू आणि ट्रॉलीवर मूर्तीला ठेवू आणि आमच्या मंडपात नेऊ. तर पाहत राहा तुम्ही आमचा ब्लॉग. सध्या इथे खूप आता गर्दी आहे कारण की अजून पण काही मूर्ती आहेत जे मूर्तीकार अजून सजवत आहेत मूर्ती. मंडळाची माणसंही सजवतात त्यांची मूर्ती. इथे सध्या खूप गर्दी आहे. तर आता आम्ही पाहू किती वेळ लागेल आम्हाला. खूप वेळ लागेल कदाचित. रात्र ऑलरेडी झालेली आहे, 7-8 वाजलेले आहेत. तर आता पाहू आम्ही. मंडळात तर अगदी मंडपात DJ वगैरे तयार आहे. आम्ही जेव्हा निघालो तेव्हाच तयार होतं आणि आता जायची फक्त वाट बघतोय. आम्ही खूप एक्सायटेड आहे. सगळे इकडे एक्सायटेड आहे. आमचे भटजी देखील पाहू शकता. आम्ही अष्टमीच्या आधीच आम्ही भटजी ठरवलेले आहे आणि जोडी देखील ठरवलेली आहे. फक्त होमचा दिवस आला पाहिजे, तिथे भटजी तयार होते. अगदी धोतरापासून चपलेपर्यंत टॉप टिप. आमच्या इथे सगळे एक एक कॅरेक्टर आहेत. आम्ही खूप आता एक्सायटेड आहे. आम्ही सगळे करू, तयारी करू आणि जाऊ. मूर्ती ट्रॉलीवर आम्ही शिफ्ट करू आणि जाऊ. सध्या साफसफाई चालू आहे मूर्तीच्या आजूबाजूची. आणि खूप चांगला देखावा पण आम्ही तयार केला आहे मंडपात. मी पुढे दाखवेन तुम्हाला. सध्या सजावट खूप चांगली चालू आहे. खूप ज्वेलरीज वगैरे पण आम्ही चांगल्या केल्या. डिझाईन खूप चांगल्या केल्या आहेत. तर तुम्ही पण दर्शन घ्यायला या आमच्या इथे. आम्ही ताडदेव पोलीस कॅम्पमध्ये आमचे मंडप आहे, यंग ताडदेव मित्रमंडळ. सध्या 49वं वर्ष चालू आहे आमचं. तर बने राहा.
खूप आता आमचा ड्रेस कोड सुद्धा आहे. आम्ही सगळ्यांनी येल्लो कुर्ता घातलेला आहे, पाहू शकता. फक्त लेडीजने पर्पलवाला घातला आहे, त्यांची चॉईस चांगलं आहे. तरी मोस्ट ऑफ लेडीजने, परत काही जेंट्स लोकांनीही येल्लो कुर्ता घातलेला आहे, पाहू शकता. सगळे आमच्या इथे आता आम्ही करू तयारी आणि आता मूर्ती शिफ्ट करू, नंतर तुम्हाला भेटतो. आता आम्ही मूर्तीशालेच्या बाहेर आहोत आणि ते खूप सुंदर मूर्ती जात आहे, ट्रॉलीवरती घेत आहे, पाहू शकता. ते बॅटर पडला सर. तर आता आम्ही आमची मूर्ती आता हे करू. सध्या आमची ट्रॉली आम्हाला मागे घ्यायची आहे. मंडळी, प्रत्येक मंडळात 2 प्रकारची माणसं असतात. एक प्रकारची माणसं जी मूर्तीला पूर्ण सजवतात, मूर्तीची पूर्ण देखभाल करतात आणि पूर्ण प्रयत्न करतात की मूर्ती खूप चांगली बनेल. आणि एक प्रकारची माणसं जी मागे पूर्णपणे ट्रॉलीची इलेक्ट्रिशियनचं काम सांभाळतात. किती माणसं आहेत पाहू शकता तुम्ही. एक ट्रॉली सजवण्यासाठी आणि इलेक्ट्रिशियनचं काम करण्यासाठी एवढी माणसं आहेत आणि मूर्ती सजवण्यासाठी फक्त 5 माणसं. हे 2 प्रकार असतात प्रत्येक मंडपात. तृतीयं चन्द्रघण्टेति पुष्माण्डेति चतुर्थकं पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनेति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिता. चरणी आभाळ धरणी येऊन विसावले. देवादिकांचे संकट जाई ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे. नाद झंकार तू सारा संसार तू, नाद झंकार तू सारा संसार तू. तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे. आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे. तर आता आम्ही मंडपात आलो आहे आणि आमचा मंडपाचं दृश्य काही असं आहे. आम्ही मूर्ती समोर आणलेली आहे आणि काही वेळात आम्ही मूर्ती ती मंडपात ठेवू आता. आणि इथे सध्या तयारी चालू आहे.
की ट्रॉली पुढे आणायची आहे. मयूर दादा आमचा इथे यांना कोऑपरेट करतोय की कसे करणार आहे ते. इथे फोटोशूट ट्राय करतात. आली आली येऊ दे 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 येऊ दे. आता खूप मोठा टास्क आहे ना की ही मूर्ती पूर्ण इथून इथे आणायची. खूप मोठा टास्क आहे की खूप हॅवी मूर्ती आहे ही, म्हणून आता बघू कसे करतात. मी पण हात लावेन कदाचित, कारण की मी वर होतो पूर्ण टायमिंग, म्हणून काय काढता आले नाही. जेवढे पण माझ्या मित्राने काढले असतील क्लिप्स तर तुम्हाला मी दिसेन तिकडे मूर्तीच्या बाजूला मी उभा होतो. तर होपफुली आता प्रॉपरली येईल इकडे शिफ्ट होईल मूर्ती. आणि 11 वाजले ऑलमोस्ट. आम्ही 4 वाजता आलेलो खाली मंडपात आणि आता 11 वाजले. खूप कठीण चालू आहे, खूप डिले आहे. आम्हाला रेअरली चान्स भेटला की 11 वाजेपर्यंत DJ वाजायचा. न उद्यापासून गरबा सुरू होणार. गरब्याचे पण मी ब्लॉग टाकायचा ट्राय करेल, किंवा मी एकाच ब्लॉगमध्ये पूर्ण 9 दिवस दाखवेन. लेट्स सी. फायनली मूर्ती शिफ्ट केली आहे. मी पण ह्याच्यात हात भार केला आहे. माझा कॉन्ट्रीब्युशन होता थोडंसं. आता वर फिक्स करत आहेत प्रॉपरली. इथे कमांड देत संदेश दादा कमांड देत आहेत. थोडं क्रॉस नाही वाटत आहे. ठीक आहे ओके. थोडं रोटेशन मध्ये थोडंसं हे करेक्शन चालू आहे. थोडी अजून चल बस. एकदम परफेक्ट बस परफेक्ट. नाही बरोबर. अरे एवढे हळद पकडा ना त्याला. एक करेक्शन देतो की आम्ही एक साईडला का ठेवले आहे, कारण इथे पण एक मूर्ती येते दुसऱ्या मंडळाची जी आमच्याच मूर्तीच्या बाजूला असते. तर असे 2 मूर्त्या आमच्या एका मंडपात बसतात. ते मंडपाचं आगमन उद्या होईल सकाळी कदाचित. उद्याच होईल ऑफकोर्स. तर म्हणून आम्ही एक साईडला ठेवतो मूर्ती. ते एक रिझन आहे, कारण म्हणजे आम्हाला पूर्ण ऑक्युपाय नाही करता येत, म्हणून आम्ही चांगलं डेकोरेशन, एकदम चांगलं डेकोरेशन नाही करता येत आम्हाला, पण आम्ही जेवढं डेकोरेशन करतो ते ओव्हरऑल चांगलंच असतं. तर ह्या साईडला म्हणजे त्यांची येणार मूर्ती, तर त्यांचं पण चांगलं असं सिंहासनावर बसलेली देवी असते, कधी कधी सिंहावर बसलेली देवी असते. तर म्हणजे काय आम्हाला प्रॉब्लेम नाही, फक्त आम्हाला असं प्रॉपर डेकोरेशन बोलतात ना ज्याला, की कसं बोलतात की एक्सटर्नल डेकोरेशन नाही करता येत. फक्त आम्हाला जे पाटावरतीच आपण जसं इथे बघू शकता ग्रास वगैरे आहे तेच करावं लागतं. याहून जास्त आम्ही काय करू नाही शकत. होप फॉर बेस्ट. कधी मन बदललं आमचं तर आम्ही काय पण होऊ शकतो. ठीक आहे, तर आय थिंक आता व्लॉग एंड करायचा टाईम आला आहे. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेलच, आवडायचा प्रश्न आहे, आवडला असेलच तर लाईक करा, शेअर करा व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, पीस आउट.